नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात आपण अनेक लोकांना भेटतो. काही लोक आपल्याला सावरून धरतात, तर काही लोक आपल्याला आरसा दाखवतात. पण काही लोक असे असतात जे फक्त आणि फक्त आपला वापर करण्यासाठी आपल्या आयुष्यात येतात. तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या व्यक्तीवरती आपण जीवापाड विश्वास ठेवला तिनेच आपल्या पाठीत खंजीर का खुपसला? आपण म्हणतो, अरे हा तर माझा खास मित्र होता, किंवा ही तर माझी जवळची व्यक्ती होती, हिने असं का केला? मित्रांनो, फसवणूक होण्याआधी निसर्ग आपल्याला काही संकेत देत असतो, पण आपण प्रेमापोटी किंवा विश्वासापोटी त्याकडे दुर्लक्ष करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 10 प्रकारच्या लोकांबद्दल सांगणार आहे जे तुम्हाला आयुष्यात कधी ना कधी 100% धोका देणारच. जर तुम्हाला तुमचं आयुष्य, तुमची शांती आणि तुमची प्रगती टिकवून ठेवायची असेल तर या लोकांपासून वेळीच सावध व्हा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातले 10वा प्रकार सर्वात खतरनाक आहे. नंबर 1, गोड बोलणारे लोक. काही लोक बोलण्यात खूप गोड असतात. ते समोरच्या व्यक्तीला खुश करण्यासाठी खूप कौतुक करतात, गोड शब्द वापरतात आणि असे बोलतात की आपल्याला वाटतं ते आपले खूप जवळचे आहेत. पण प्रत्येक गोड बोलणारा माणूस मनानेही तसाच असेल असे नाही. काही लोक गोड बोलून फक्त आपला विश्वास जिंकतात आणि योग्य वेळ आली की आपला फायदा घेतात. ते समोरून खूप प्रेमाने बोलतात, पण मागे मात्र वेगळेच वागतात. अशा लोकांच्या बोलण्यावरती लगेच विश्वास ठेवू नये. माणसाची खरी ओळख त्याच्या शब्दांपेक्षा त्याच्या कृतीतून दिसते. म्हणून कोणीतरी खूप गोड बोलत असेल तर थोडं सावध राहणं गरजेचं आहे. त्यांच्या बोलण्यापेक्षा ते प्रत्यक्षात कसे वागतात हे पाहणे महत्वाचे आहे. कारण खरे आणि प्रामाणिक लोक जास्त गोड बोलत नाहीत, पण ते आपल्या वागण्यातून आपली खरी किंमत दाखवतात. नंबर 2, इतरांची गुपिते सांगणारे. काही लोकांचा स्वभाव असा असतो की त्यांना इतरांच्या गुपितांबद्दल बोलण्याची खूप सवय असते. कोणी विश्वासाने त्यांच्याशी एखादी वैयक्तिक गोष्ट शेअर केली तरी ते ती गोष्ट दुसऱ्यांना सांगायला मागे पुढे पाहत नाही. सुरुवातीला ते खूप विश्वासू वाटतात, म्हणून लोक त्यांना आपल्या मनातील गोष्ट सांगतात, पण नंतर तेच लोक त्या गोष्टी इतरांमध्ये पसरवतात. अशा लोकांमुळे नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात आणि विश्वास तुटतो. त्यामुळे जे लोक सतत इतरांच्या गुपितांबद्दल बोलतात त्यांच्या समोर आपली वैयक्तिक माहिती सांगताना खूप काळजी घ्या. कारण आज ते दुसऱ्याचं गुपित सांगत असतील तर उद्या ते तुमचं गुपितही दुसऱ्यांना सांगू शकतात. म्हणूनच आपली खाजगी गोष्ट फक्त विश्वासू आणि प्रामाणिक लोकांनाच सांगणे नेहमीच योग्य ठरते. नंबर 3, नेहमी स्वतःच रडगाणे गाणारे. काही लोकांचा स्वभाव असा असतो की ते प्रत्येक परिस्थितीत स्वतःला नेहमी बिचारे किंवा पीडित दाखवतात. त्यांच्या मते त्यांच्या आयुष्यात जे काही चुकीचं होतं त्याला नेहमी दुसरे लोक किंवा परिस्थितीत जबाबदार असते. ते स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी सतत तक्रार करत राहतात आणि लोकांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला अशा लोकांबद्दल आपल्याला वाईट वाटते आणि आपण त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो, पण हळूहळू लक्षात येतं की ते बदलण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते फक्त स्वतःचे दुःख सांगून इतरांची सहानुभूती मिळवत राहतात. अशा लोकांच्या नकारात्मक विचारांचा आपल्या मनावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा लोकांना समजून घेताना मर्यादा ठेवणे गरजेचे आहे आणि त्यांच्या प्रत्येक तक्रारीत अडकून न पडता स्वतःचं मानसिक संतुलन जपणं अधिक महत्वाचं आहे. नंबर 4, फक्त गरजेपुरते असणारे लोक. काही लोक आपल्या आयुष्यात असे असतात की ते फक्त त्यांना गरज असते तेव्हाच आपल्याशी संपर्क साधतात. त्यांना काही मदत हवी असते, एखादे काम करून घ्यायचे असते किंवा एखादा फायदा घ्यायचा असतो तेव्हा ते खूप प्रेमाने बोलतात, विचारपूस करतात
आणि आपल्याशी जवळीक दाखवतात, पण ज्या दिवशी त्यांचे काम पूर्ण होते त्या दिवशी ते अचानक दूर होतात. मग ना फोन, ना मेसेज, ना काही विचारपूस. अशा लोकांना आपली मैत्री किंवा आपली काळजी नसते. त्यांना फक्त आपला उपयोग असतो. सुरुवातीला हे लक्षात येत नाही, पण वेळ गेल्यावरती त्यांचा खरा स्वभाव समजतो. त्यामुळे अशा लोकांपासून थोडं सावध राहणं गरजेचे आहे. मदत करणे चुकीचं नाही, पण जे लोक फक्त स्वतःच्या फायद्यासाठी जवळ येतात त्यांच्यावरती जास्त विश्वास ठेवू नये आणि आपल्या वेळेची व भावनांची किंमत जपावी. नंबर 5. विनाकारण स्पर्धा करणारे लोक. काही लोकांना प्रत्येक गोष्टीत स्पर्धा करायची सवय असते, जरी त्याची काही गरज नसली तरीही. तुम्ही एखादी चांगली गोष्ट केली, काही यश मिळवलं किंवा नवीन काही सुरू केलं की ते लगेच स्वतःची तुलना करू लागतात. त्यांना वाटतं की प्रत्येक वेळी तेच पुढे असले पाहिजेत. अशा लोकांना इतरांचा आनंद पाहून आनंद होत नाही, उलट त्यांना अस्वस्थ वाटतं. त्यामुळे ते सतत स्वतःला मोठं दाखवण्याचा किंवा इतरांना कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात. अशी विनाकारण स्पर्धा नात्यांमध्ये ताण निर्माण करते आणि मैत्रीत कटुता आणते. खरे तर प्रत्येकाची वाट आणि क्षमता वेगळी असते, त्यामुळे सतत तुलना करण्याची गरज नसते. म्हणून अशा लोकांच्या वागण्यामुळे निराश न होता आपल्या प्रगतीवर लक्ष देणे आणि शांतपणे पुढे जात राहणे हेच अधिक योग्य ठरते. नंबर 6. स्वार्थी नातेवाईक. काही वेळा आपल्या आयुष्यातील नातेवाईकही खूप स्वार्थी असू शकतात. ते नाते फक्त नावापुरते ठेवतात, पण त्यांच्या वागण्यात खरे प्रेम किंवा आपुलकी दिसत नाही. जेव्हा त्यांना काही फायदा होणार असतो, एखादे काम करून घ्यायचे असते किंवा मदत हवी असते, तेव्हा ते खूप जवळ येतात, प्रेमाने बोलतात आणि आपली आठवण काढतात. पण ज्यावेळी आपल्याला त्यांची गरज असते किंवा आपण अडचणीत असतो, तेव्हा ते सहसा दूर राहतात. अशा नातेवाईकांना आपल्या भावना किंवा परिस्थितीची फारशी काळजी नसते. त्यांना फक्त स्वतःचा फायदा महत्वाचा वाटतो. त्यामुळे अशा लोकांशी वागताना थोडे समजून वागणे गरजेचे आहे. नाते टिकवताना स्वतःचा स्वाभिमान आणि मर्यादा जपणे खूप महत्वाचे असते, कारण खरे नाते तेच असते जे सुखदुःखात आपल्या सोबत उभे राहते. नंबर 7. वारंवार खोटं बोलणारे लोक. काही लोकांना खोटं बोलण्याची सवय लागलेली असते. ते लहान सहान गोष्टीपासून मोठ्या गोष्टींपर्यंत सहज खोटं बोलतात. सुरुवातीला त्यांचं खोटं बोलणं खरं वाटतं, पण हळूहळू लक्षात येतं की त्यांच्या बोलण्यात सातत्य नसतं. एकदा काही सांगतात आणि नंतर वेगळंच बोलतात. अशा लोकांवरती विश्वास ठेवणं खूप कठीण असते, कारण त्यांच्या शब्दांवर खात्री राहत नाही. जो माणूस सतत खोटं बोलतो तो कधी ना कधी आपल्या जवळच्या लोकांनाही फसवू शकतो. त्यामुळे अशा लोकांशी जास्त वैयक्तिक गोष्टी शेअर करताना सावध राहणे गरजेचे असते. विश्वास ही नात्याची सर्वात मोठी ताकद असते आणि वारंवार खोटं बोलल्यामुळे तो विश्वास हळूहळू तुटतो. म्हणूनच प्रामाणिकपणे जपणाऱ्या लोकांशी जवळीक ठेवणे अधिक योग्य ठरते. नंबर 8. अहंकारी आणि स्वमग्न लोक. काही लोकांचा स्वभाव खूप अहंकारी आणि स्वमग्न असतो. त्यांना वाटतं की सगळं जग त्यांच्या भोवतीच फिरतं आणि प्रत्येक गोष्टीत त्यांचंच महत्व असावं. अशा लोकांना स्वतःचं कौतुक ऐकायला खूप आवडतं. जोपर्यंत तुम्ही त्यांची स्तुती करता, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला होकार देता, तोपर्यंत ते तुमच्याशी चांगलं वागतात. पण ज्या दिवशी तुम्ही त्यांची चूक दाखवून दिली किंवा त्यांच्याशी असहमत झालात, त्या दिवशी ते लगेच नाराज होतात. अशा लोकांना इतरांच्या भावना किंवा अडचणीशी फारशी कदर नसते. त्यांना फक्त स्वतःचा अहंकार आणि स्वतःचा फायदा महत्वाचा वाटतो. त्यामुळे ते कधी कधी स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचा वापरही करतात. म्हणून अशा अहंकारी आणि स्वमग्न लोकांपासून थोडं अंतर ठेवणं आणि त्यांच्याशी वागताना
सावध राहणं नेहमीच योग्य ठरते. नंबर 9. कान भरणारे लोक. काही लोकांचा स्वभाव असा असतो की ते एका व्यक्तीची गोष्ट दुसऱ्यांना सांगून गैरसमज निर्माण करतात. अशा लोकांना इतरांच्या नात्यांमध्ये फूट पाडण्यात किंवा भांडण लावण्यात आनंद मिळतो. ते समोरून खूप चांगले आणि काळजी करणारे असल्यासारखे बोलतात, पण मागे मात्र वेगवेगळ्या लोकांचे कान भरतात. त्यामुळे दोन व्यक्तींमध्ये संशय निर्माण होतो आणि नात्यांमध्ये दुरावा वाढतो. अशा लोकांमुळे अनेक वेळा चांगली मैत्री किंवा नातेही तुटू शकते. म्हणून जे लोक सतत इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी सांगतात किंवा भांडण लावण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यापासून थोडे सावध राहणे गरजेचे आहे. कोणाच्याही बोलण्यावरती लगेच विश्वास न ठेवता सत्य काय आहे हे स्वतः समजून घेणे महत्त्वाचे असते. कारण विश्वास आणि समजूतदारपणामुळेच नाते टिकून राहतात. नंबर 10. जो सर्वांचा मित्र असतो. काही लोक असे असतात की प्रत्यक्षात मैत्री ठेवण्याचा प्रयत्न करतात. वरवर पाहता ते खूप मिळून मिसळून वागणारे आणि सर्वांचे मित्र वाटतात. पण अशा लोकांवरती पूर्णपणे विश्वास ठेवताना थोडे सावध राहणे गरजेचे असते. कारण जो माणूस प्रत्येकाशी एकसारखा जवळचा असतो तो अनेक वेळा कोणाच्याही बाजूने ठामपणे उभा राहत नाही. परिस्थिती बदलली की तो लगेच आपली बाजू बदलू शकतो. अशा लोकांना सर्वांशी चांगले संबंध ठेवायचे असतात. त्यामुळे ते कोणालाही नाराज करू इच्छित नाहीत. पण यामुळे कधी कधी विश्वासाची समस्या निर्माण होते. म्हणून अशा लोकांशी मैत्री ठेवताना समजून वागणे आणि खूप वैयक्तिक गोष्टी शेअर करताना विचार करणे गरजेचे असते. खरी मैत्री तीच असते जी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने एका नात्याला जपते. मित्रांनो, या 10 प्रकारच्या लोकांपासून सावध राहणं म्हणजे लोकांशी बोलणं बंद करणं नाही. याचा अर्थ असा की कोणावर किती विश्वास ठेवायचा याची एक सीमा ठरवणं. आपलं आयुष्य खूप मौल्यवान आहे. चुकीच्या माणसांवर वेळ आणि विश्वास खर्च केला की फक्त पश्चाताप हाती उरतो. चाणक्य नीतीमध्ये म्हटलं आहे की दुष्ट मित्रावरती कधीही विश्वास ठेवू नका आणि चांगल्या मित्रावरही अतिविश्वास ठेवू नका. कारण जर तो मित्र तुमच्यावर रागवला तर तो तुमची सर्व गुपितं उघड करू शकतो. तुम्ही कधी अशा लोकांचा अनुभव घेतला आहे का? तुम्हाला या 10 पैकी कोणता प्रकार सर्वात जास्त घातक वाटतो? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्राला आणि परिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.